Good morning, everyone. Welcome to our education platform in electrostatic part 8th. इलेक्ट्रोस्टॅटिकच्या 8व्या भागात आपण पुन्हा एकदा एकत्रित आलेलो आहोत. या आधीच्या 2 भागांमध्ये म्हणजे पार्ट 6 अँड पार्ट 7th 6व्या भागामध्ये आपण पाहिलं होतं इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय. ह्या दोघांच्याही डेफिनेशन मी तुम्हाला समजावून सांगितल्या होत्या. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीमध्ये काय फरक आहे हेही मी तुम्हाला सांगून दिलं होतं. आणि त्यानंतरच्या म्हणजे 7व्या भागामध्ये आपण डिस्कस केलं होतं एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. ह्या एक्सप्रेशनमध्ये आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी साठीचा एक फॉर्म्युला ऑब्टेन केला होता. तो आपण असा लिहिला होता की यू इक्वल टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी फिजिक्समध्ये कॅपिटल यू या लेटरने रिप्रेझेंट केली जाते. कॅपिटल यू इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 इंटू Q2 अपॉन R असा इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीसाठीचा फॉर्म्युला आपण ऑब्टेन केला होता. आठवतंय का इथंपर्यंत तुम्हाला? आज इलेक्ट्रोस्टॅटिकच्या 8व्या भागामध्ये मी तुम्हाला सिस्टीममध्ये कन्झ्युम झालेली एनर्जी ही 1 जूल कधी असते ते शिकवणार आहे. बघा, 1 जूलची डेफिनेशन जर आपल्याला लिहावी लागली तर ती अशी लिहावी लागणार आहे. 1 जूल is the energy stored in moving a charge of 1 coulomb through a potential difference of 1 volt. बघा, 1 कुलम इतक्या मॅग्नेट्यूडचा चार्ज आपल्याला मूव्ह करायचा आहे. किती पोटेन्शियलने? तर 1 व्होल्ट इतक्या पोटेन्शियलने. आणि हे करत असताना जी एनर्जी सिस्टीममध्ये स्टोअर होईल ती एनर्जी किती असणार आहे? 1 जूल इतकी असणार आहे. मी तुम्हाला इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी हा कॉन्सेप्ट समजावून सांगत असताना एक डायग्रॅम काढून समजावून सांगितली होती. ती पुन्हा एकदा सांगते आज. बघा, एक चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्याने काय तयार केलं आहे? सराउंडिंग स्पेसला त्याचं इलेक्ट्रिक फील्ड तयार केलं आहे. आपण या इलेक्ट्रिक फील्डला असं म्हणत होतो की ते त्या चार्जचा एक्झिस्टन्स आहे, त्याचं अस्तित्व आहे, किंवा या चार्जचा इथंपर्यंत असलेला काय आहे? प्रभाव आहे. इथं एक पॉईंट आहे, ठीक आहे. या चार्जच्या व्ह्यूने हा पॉईंट इन्फिनिटी इतक्या अंतरावरती असेल. बरोबर आहे का मी बोलते ते? बघा, या चार्जपासून हे जे डिस्टन्स आहे ते काय झालं? इन्फिनिटी इतकं झालं. या इन्फिनिटी इतक्या डिस्टन्सला जर आपल्याला कोणी विचारलं की एक चार्ज आहे, पॉझिटिव्ह आहे म्हणते मी इथं थोड्या काळापुरतं, की एक पॉझिटिव्ह चार्ज आहे प्लस क्यू आहे, तर या चार्जचं पोटेन्शियल किती असेल? तर इन्फिनिटी इतक्या अंतरावर, या चार्जपासून इन्फिनिटी इतक्या अंतरावर या चार्जचं पोटेन्शियल असेल 0 व्होल्ट. कळतंय? इन्फिनिटी इतक्या अंतरावरती आपण एक चार्ज कन्सिडर केला. त्या चार्जचं मला जर कोणी विचारलं की पोटेन्शियल किती आहे, तर मी सांगेन 0 व्होल्ट आहे. या इन्फिनिटी इतक्या अंतरापासून आपल्याला इथं समजा या चार्जला घेऊन यायचं आहे. म्हणजे जो आता इन्फिनिटी इतक्या डिस्टन्सवरती दिसतोय मला ह्या पॉझिटिव्ह क्यू पासून, तो मला कुठं आणायचा आहे? तर इथं आणायचा आहे. ठीक आहे. मग तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी शिकवत असताना सांगितलंय की या चार्जने तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी असणार आहे? आउटवर्ड असणार आहे. म्हणजे ती अशी असेल ई बार. का आउटवर्ड असेल? तर हा चार्ज काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पॉझिटिव्ह चार्जपासून सुरू होतात आणि निगेटिव्ह चार्जपाशी जाऊन त्या थांबतात. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्याच दिशेने कोण असतं? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असते. म्हणजे जर या पॉझिटिव्ह चार्जपासून इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स बाहेरच्या दिशेने जात असतील तर ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सुद्धा कशी असेल? बाहेरच्या बाजूने असेल. इथं तुम्ही बघताय की हा पॉझिटिव्ह चार्ज आहे मी म्हणते, आणि हा एक टेस्ट चार्ज आहे की थोड्या काळापुरता असं मानूयात की याची मॅग्निट्यूड काय आहे? 1 कुलम इतकी आहे. तर हा चार्ज सुद्धा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे यांच्यामध्ये ॲक्ट होणारा कुलम फोर्स किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन असेल. म्हणजे सहज आहे की ह्या 2 चार्जमध्ये जो फोर्स एक्झर्ट होतोय तो फोर्स या चार्जला या चार्जपासून दूर नेतोय किंवा या चार्जला या चार्जपासून दूर नेतोय.
किंवा आपण असंही म्हणू शकतो की हे दोन चार्जेस परस्परांपासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा ते एकमेकांपासून दूर ढकलत आहेत, कारण त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ रिपल्शन एक्झर्ट होतोय. मग तो फोर्स सुद्धा कसा असणार आहे, हा चार्ज या चार्जला बाहेरच्या बाजूला ढकलेल आणि हा चार्ज या चार्जला बाहेरच्या बाजूला ढकलेल. म्हणजे या चार्जच्या दृष्टीने जर मी बघत असेल तर हा चार्ज या चार्जला स्वतःच्या इलेक्ट्रिक फील्डमधून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे हा फोर्स सुद्धा कसा असणार आहे, तर आउटवर्ड डायरेक्शनने असणार आहे. म्हणजे हा एफ बार सुद्धा काय आहे, बाहेरच्या बाजूला आहे. मग आता आपण केलं काय, या चार्जला इन्फिनिटी इतक्या डिस्टन्सपासून आपल्याला इथंपर्यंत आणणं सहज नाही शक्य झालं. हे करत असताना आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या अपोजिट डायरेक्शनने काम केलं. वर्क डन झालं, अपोजिट डायरेक्शनने झालं. आणि हे वर्क डन होत असताना हा चार्ज इथं आणण्यासाठी जे डिस्प्लेसमेंट आपण केलं ते होतं dx. म्हणजे आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या आणि फोर्सच्या अगेन्स्ट जाऊन हा पॉझिटिव्ह चार्ज इथंपर्यंत घेऊन आलो आणि त्यावेळेस जे अंतर आपण शिफ्ट केलं ते होतं dx. मग आता किती चार्ज आणला आपण, तर आपण जो चार्ज आतमध्ये घेऊन आलो, या चार्जने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डच्या आतमध्ये घेऊन आलो की ह्या चार्जने ते होऊ दिलं नसतं. आणि ते शक्य करण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं, तर वर्क डन करावं लागलं. मग हा चार्ज मी आतमध्ये घेऊन आली, की मी म्हणते की त्याची मॅग्निट्यूड किती आहे, तर 1 कुलम इतकी आहे. तर आता या चार्जने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये हा जो पॉइंट मी कन्सिडर केला, या पॉइंटचं पोटेन्शियल किती आहे, तर मी म्हणते या पॉइंटचं पोटेन्शियल किती आहे, 1 व्होल्ट इतकं आहे. म्हणजे आता तुम्हाला तर कळलं, इथून इन्फिनिटी इतक्या अंतरापासून इथंपर्यंत आणण्यासाठी 1 व्होल्टपर्यंत, 0 व्होल्टपासून 1 व्होल्टपर्यंत तुम्ही तो चार्ज डिस्प्लेस केलाय, त्याला आणण्यासाठी वर्क डन झालं. आपण असं म्हणूयात की वर्क डन किती होतं, तर dw इतकं होतं. त्यावेळेस डिस्प्लेसमेंट किती झाली, तर dx इतकी झाली. आता काम झालं असं मी म्हणतेय की ज्यावेळेस मला डिस्प्लेसमेंट झालेली दिसतीये, याचा अर्थ तिथं काय एक्झर्ट केला गेला, तर फोर्स एक्झर्ट केला गेला. तो फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शनच्या कसा होता, तर अपोजिट डायरेक्शनने होता. म्हणजे जिथं फोर्स आहे, डिस्प्लेसमेंट आहे, तिथं काय असणार आहे, तर वर्क डन असणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की हे वर्क डन या दोन चार्जेसच्या मध्ये असलेल्या मीडियममध्ये कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं, बरोबर आहे, इलेक्ट्रिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. म्हणजे आता हे जे वर्क डन झालेलं आहे ते काय झालेलं आहे, तर एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर झालेलं आहे या दोन चार्जेसच्या मध्ये असलेल्या माध्यमामध्ये. मग आपल्याला फक्त एवढंच म्हणायचं आहे की हे जे काही स्टोअर झालेलं एनर्जी आहे, ती एनर्जी 1 जूल इतकी कधी असणार आहे, तर 1 जूल इज द एनर्जी. एनर्जीचं जे युनिट आहे ते काय आहे, तर जूल आहे. आपण एनर्जी जूलमध्ये मोजतोय आणि आता असा विचार करतोय की ती एनर्जी 1 जूल कधी असेल. 1 जूल इज द एनर्जी स्टोअर कुठं झाली, त्या दोन चार्जेसच्या मध्ये असलेल्या माध्यमामध्ये. इन मुव्हिंग ए चार्ज ऑफ 1 कुलम, 1 कुलम चार्ज मी मूव्ह केला, कुठून, इन्फिनिटी अंतरापासून इथल्या पॉईंटपर्यंत, या पॉईंटपर्यंत, म्हणजे dx एवढं अंतर मी तो चार्ज मूव्ह केला की जो किती कुलमचा होता, 1 कुलमचा होता. आणि हे होत असताना जो पोटेन्शियल डिफरन्स तयार झाला तो किती होता, 1 व्होल्ट इतका होता. 0 व्होल्टपासून मी तो कुठं आणला, या चार्जने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये अशा पॉईंटला आणला की ज्याचं पोटेन्शियल किती होतं, 1 व्होल्ट इतकं होतं. म्हणजे 0 व्होल्टपासून 1 व्होल्टपर्यंत चार्ज डिस्प्लेस होत असताना पोटेन्शियलमध्ये फरक झाला की ज्याला मी पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणते. आणि तो पोटेन्शियल डिफरन्स किती होता, 1 व्होल्ट इतका होता. म्हणजे 1 कुलम इतका चार्ज डिस्प्लेस करत असताना जर 1 व्होल्ट इतकं पोटेन्शियल डिफरन्स तयार झालं असेल, तर त्या सिस्टीममध्ये स्टोअर झालेली एनर्जी ही किती असेल, 1 जूल इतकी असेल. समजलं का तुम्हाला? अतिशय सोपं आहे. परत एकदा सांगते. 1 जूल इज द एनर्जी स्टोर्ड इन अ मूव्हिंग ए चार्ज ऑफ 1 कुलम थ्रू ए पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 1 व्होल्ट. म्हणजे 1 कुलम इतका चार्ज मूव्ह करत असताना जर 1 व्होल्ट इतकं पोटेन्शियल डिफरन्स तयार झालं असेल, तर कन्झ्युम झालेली एनर्जी, सिस्टीममध्ये स्टोअर झालेली एनर्जी किती असेल, 1 जूल इतकी असेल. आलं लक्षात?
युनिट ऑफ पोटेन्शियल एनर्जी इज जूल. इथं युनिट्स असं का म्हणते कळेलच तुम्हाला थोड्या वेळातच. पोटेन्शियल एनर्जी जर मी कॅलिब्रेट करत असेल, मी मोजत असेल, तर ती मी जूलमध्ये मोजते. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी कॅलिब्रेट करण्याचं अजून एक कन्व्हिनियंट युनिट वापरलं जातं, ते म्हणजे इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि ह्या इलेक्ट्रॉन व्होल्टचं आणि जूलचं रिलेशन असं इस्टॅब्लिश केलं गेलं आहे. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इक्वल टू 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻19 जूल. आता तुम्हाला सांगते हे असं का लिहिलं गेलं आहे. इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये आणि जूलमध्ये रिलेशन इस्टॅब्लिश करत असताना 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻19 आलाय कुठून, त्याच्याबद्दल आता आपण डिस्कस करूया. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला तर तुम्हाला माहितीच आहे. यू इक्वल टू, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी रिप्रेझेंट कशाने करतोय आपण, कॅपिटल यू या लेटरने. यू इक्वल टू ई. ई रिप्रेझेंट्स चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनवरचा जो चार्ज आहे की जो आपण कूलममध्ये लिहू शकतोय, तुम्हाला माहिती आहे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻19 कूलम इतका चार्ज कशावरती असतो, इलेक्ट्रॉनवरती असतो, मल्टिप्लाइड बाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल. किंवा असं पण म्हणू शकतो आपण की इलेक्ट्रिक पोटेन्शियलला जर मी चार्ज ऑन इलेक्ट्रॉनने मल्टिप्लाय करत असेल तर मला कशाचं इक्वेशन मिळतं किंवा मला काय शोधण्यास मदत होतीये, तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. मग ही इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी मी म्हणते की किती आहे, तर 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. तर हा 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻19 जूल इतका कसा काय असतो हे आपण यातून शोधतोय. ठीक आहे. मग बघा आता लेफ्ट हँड साईड तर मला माहिती आहे किती आहे, तर 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी आहे. आता राईट हँड साईड आपण सॉल्व्ह करूया. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, ई रिप्रेझेंट करतोय चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. किती आहे तो चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻19 कूलम. ठीक आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला तर तुम्हाला माहितीच आहे, W/Q, वर्क डन पर युनिट चार्ज. जर मी म्हणत असेल हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल 1 व्होल्ट इतकं आहे, 1 व्होल्ट इतकं, तर हे 1 व्होल्ट कधी असेल, ज्यावेळेस वर्क डन किती असणार आहे, तर 1 जूल इतकं असणार आहे आणि चार्ज किती असणार आहे, तर 1 कूलम इतकं असणार आहे. ठीक आहे. म्हणजे V इक्वल टू W/Q. W आपण किती म्हणतोय, 1 जूल डिवाइड बाय चार्ज आपण किती म्हणतोय, 1 कूलम. मग बघा हा कूलम या कूलमला कॅन्सल होईल आणि शिल्लक काय राहील, 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इक्वल टू 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻19. इथं काय शिल्लक राहिला, 1 जूल. 1 मल्टिप्लाइड बाय 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻19 म्हणजे 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻19 म्हणजे शिल्लक काय राहिला, तर जूल. ठीक आहे. म्हणजे आपण प्रूव्ह करू शकतो की 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इक्वल टू 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻19 जूल. हे मी कशासाठी सांगितलं तुम्हाला, तर बऱ्याचदा आपल्याला ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात किंवा आपल्याला सम सॉल्व्ह करायचे असतील या चॅप्टरवरच्या, की जिथं इलेक्ट्रॉन व्होल्ट काही वेळेस इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीचं युनिट इलेक्ट्रॉन व्होल्ट दिलेलं असेल, तर ते इलेक्ट्रॉन व्होल्ट आपल्याला कन्व्हर्ट करावं लागतं जूलमध्ये. त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवायचं की 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट हा काय असेल, 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻19 जूल इतका असेल. राहील लक्षात. अदर रिलेटेड युनिट्स आर. आपल्याला एनर्जीचे दुसरेही काही युनिट्स देता येतील, त्यांचं कन्व्हर्जन तुम्हाला मी सांगते. 1 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. इलेक्ट्रॉन व्होल्ट तर तुम्हाला माहितीच आहे. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इक्वल टू 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻19 जूल. आणि मिली, 1 मिली 1 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ मिलीसाठी आपण 10⁻³ लिहितो, मल्टिप्लाइड बाय 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻19 जूल. कळलं तुम्हाला मी काय केलं, 1 मिलीसाठी मी लिहिला 1 मल्टिप्लाइड बाय 10⁻³
इलेक्ट्रॉन होल्टचं कन्व्हर्जन जूलमध्ये करायचं होतं म्हणून मी लिहिलं 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁹ आणि हे सगळं मिली इलेक्ट्रॉन होल्ट कशामध्ये कन्व्हर्ट झालं तर जूलमध्ये कन्व्हर्ट झालं. ठीक आहे. मग आता 10⁻³ 10⁻⁹ बेस एकसारखा असेल तर रेस्ट टू पॉवरची ॲडिशन होते, हे तर तुम्हाला माहिती आहे. म्हणून 1 मिली इलेक्ट्रॉन होल्ट इक्वल टू 1.6 मल्टिप्लाइड बाय 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻22 जूल असं कन्व्हर्जन होईल. 1 मिली इलेक्ट्रॉन होल्टचं 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻22 जूलमध्ये. ठीक आहे. तसंच 1 किलो इलेक्ट्रॉन होल्टचं सुद्धा आपल्याला करता येईल. 1 किलोसाठी तुम्हाला लिहावं लागेल 10⁻³ किलो म्हणजे 10⁻³ आणि 1 इलेक्ट्रॉन होल्ट वरच्यासारखंच 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁹ कशामध्ये कन्व्हर्ट करतोय आपण हे सगळं जूलमध्ये. ठीक आहे. मग -19 मधून +3 सबस्ट्रॅक्ट होईल आणि शिल्लक काय राहील 1 किलो इलेक्ट्रॉन होल्ट इक्वल टू 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻16 जूल. बऱ्याचशा एक्झाम्पल्समध्ये अशा प्रकारची इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू तुम्हाला दिली जाऊ शकते की जी मिली इलेक्ट्रॉन होल्टमध्ये आहे किंवा किलो इलेक्ट्रॉन होल्टमध्ये आहे. तर आपल्यासाठी गरजेचं काय आहे, या मिली इलेक्ट्रॉन होल्टचं किंवा किलो इलेक्ट्रॉन होल्टचं जूलमध्ये होणारं कन्व्हर्जन लक्षात ठेवणं. मग हे राहील तुम्हाला लक्षात. समजलं आहे का हे तुम्हाला? ठीक आहे. आता पुढे जाऊयात. पोटेन्शियल एनर्जी ही टर्म एका सिंगल चार्जसाठी अनडिफाईंड असेल. म्हणजे एका सिंगल चार्जचं पोटेन्शियल एनर्जी किती आहे असं जर कोणी विचारलं तर ते अनुत्तरित असेल, म्हणजे अनडिफाईंड असेल. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी जर लिहायची असेल तर आपल्याला सिस्टीम ऑफ चार्ज हवा आहे. म्हणजे एका सिस्टीम ऑफ चार्जेससाठीच मी पोटेन्शियल एनर्जी लिहू शकते की जी आपण कॅपिटल यूने डिफाईन करतोय. मग आता तुम्ही म्हणाल की सिस्टीम ऑफ चार्जेसमध्ये कमीत कमी किती चार्जेसची गरज आहे, तर 2. कमीत कमी ज्यावेळेस मी म्हणते की सिस्टीम ऑफ चार्जेसचंच पोटेन्शियल एनर्जी आपण फाइंड आउट करू शकतोय, त्यावेळेस त्या सिस्टीम ऑफ चार्जेसमध्ये कमीत कमी चार्जेसची रिक्वायरमेंट किती आहे, तर 2 चार्जेसची आपल्याला गरज असेल. ज्यावेळेस आपण म्हणतोय की तो एक चार्ज नाही आहे, तो सिंगल चार्ज नाही आहे, तो काय आहे तर सिस्टीम ऑफ चार्ज आहे. म्हणजे आपल्याला 2 चार्जेसची गरज असेल. एका चार्जला मी म्हणते Q1 आणि दुसऱ्या चार्जला आपण म्हणूयात Q2. ह्या 2 चार्जमधलं डिस्टन्स किती आहे तर R. म्हणजे त्यांना सेपरेट केलं गेलंय R इतक्या डिस्टन्सवर आणि ह्या 2 चार्जेसची मिळून काय तयार झालेली आहे, सिस्टीम तयार झालेली आहे. तर बघा, द पोटेन्शियल एनर्जी U ऑफ द सिस्टीम ऑफ 2 पॉइंट चार्जेस Q1 अँड Q2 सेपरेटेड बाय R इज गिव्हन बाय. तर Q1 आणि Q2 हे 2 चार्जेस आहेत. R इतक्या डिस्टन्सवरती ते सेपरेट केले गेलेत. तर ह्या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी लिहा असं जर कोणी मला सांगितलं तर मी त्यासाठी हा फॉर्म्युला युटिलाइज करेल. ती पोटेन्शियल एनर्जी मी रिप्रेझेंट करेल यूने. इथं ब्रॅकेटमध्ये R का लिहिलंय तर मला सांगायचं आहे की हे सिस्टीम ऑफ चार्जेस आहेत. त्या सिस्टीममध्ये 2 चार्जेस आहेत आणि ते सेपरेट केले गेलेत स्मॉल r इतक्या डिस्टन्सने. ठीक आहे. म्हणून मी इथं काय लिहिलेलं आहे तर पोटेन्शियल एनर्जीच्या पुढं ब्रॅकेटमध्ये R लिहिलेलं आहे. तर ही पोटेन्शियल एनर्जी मी ह्या फॉर्म्युल्याने लिहिते. तुम्हाला तर हा फॉर्म्युला माहितीच आहे. आपण तो फॉर्म्युला शिकलेलो आहोत आपल्या इलेक्ट्रोस्टॅटिक पार्ट 7th मध्ये. तर हा फॉर्म्युला तुम्हाला सांगतोय 1/4πε0. बघा, पूर्ण पॅरामीटर, पूर्ण ब्रॅकेट कॉन्स्टंट आहे. 4 कॉन्स्टंट, पाय कॉन्स्टंट, ε0 म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. मी इथे ε0 लिहिते. याचा अर्थ हे 2 चार्जेस कुठं आहेत, फ्री स्पेसमध्ये आहेत. म्हणजे त्यांच्या आजूबाजूला काय आहे तर एअर आहे, फ्री स्पेस आहे. म्हणून मी इथं लिहिलं ε0 इंटू Q1 इंटू Q2. इथं लिहायची 2 चार्जेसच्या मॅग्निट्यूडचा प्रॉडक्ट Q1 इंटू Q2 अपॉन R. R हे काय आहे तर त्या चार्जेसमधलं सेपरेशन आहे की जे आपण मिलीमीटर, सेंटीमीटर किंवा मीटरमध्ये इथं लिहू शकतोय. ठीक आहे. मग हा झाला फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जीसाठीचा फॉर द सिस्टीम ऑफ 2 चार्जेस Q1 अँड Q2 विच इज सेपरेटेड बाय डिस्टन्स R. इजंट इट? आत्ता पहा मी काय करते. हा सेम फॉर्म्युला मी असा लिहिते.
यू आर इक्वल्स टू Q1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू आर इंटू Q2. बघा काय झालंय. 4 पाय एप्सिलॉन नॉट ॲज इट इज आहे इथं या फॉर्म्युल्यामध्ये. Q1 आहे का? आहे. Q2 आहे का? आहे. तो Q1ला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे का? आहे. दोघंही न्यूमरेटरला आहेत. आणि R हा डिनॉमिनेटरचा मी इथे लिहून टाकला. ठीक आहे. किंवा हाच फॉर्म्युला मी असा सुद्धा लिहू शकते. यू आर इक्वल्स टू Q2 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू आर इंटू Q1. म्हणजे बघा मी काय लिहिलं, जो Q2 ब्रॅकेटच्या बाहेर होता त्याला मी आतमध्ये आणला, Q1 जो ब्रॅकेटमध्ये होता त्याला बाहेर नेला. ठीक आहे. म्हणजे मी या प्रकारचं मॉडिफिकेशन करून सुद्धा एनर्जीसाठीचा फॉर्म्युला जो आपण लिहिलेला आहे पोटेन्शियल एनर्जीसाठीचा, त्याच्यामध्ये काही सुद्धा फरक होत नाहीये. मग असं लिहिण्यामागचं रिझन काय तुम्हाला सांगते. ही ब्रॅकेटमधली जी टर्म आहे Q1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू आर, तिला असं लिहूयात. कॅपिटल व्ही पुढं ब्रॅकेटमध्ये लिहा आर इक्वल टू Q1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू आर. बघा कळलं का मी काय केलं तुम्हाला. मी पोटेन्शियल एनर्जीसाठीचाच फॉर्म्युला लिहिला, पण त्याच्यामध्ये एक टर्म मी ब्रॅकेटमध्ये लिहिली आणि Q2ला सेपरेट केला. इथं पोटेन्शियल एनर्जीसाठीचाच फॉर्म्युला मी लिहिला, ब्रॅकेटमध्ये एक टर्म लिहिली, Q1ला मी काय लिहिला तर सेपरेट लिहिला. का तर या टर्मला Q1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू आरला मला डिफाईन करायचं आहे. मला या टर्मला काय म्हणायचं आहे तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल. कारण आपण जो कॉन्सेप्ट शिकायला घेतलेला आहे ना, तोच मुळात इलेक्ट्रिक पोटेन्शियल असा आहे. आपण शिकतोय काय तर कॉन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल, की जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल कॅपिटल व्ही या लेटरने रिप्रेझेंट केलं जातं. आणि ही ब्रॅकेटमधली टर्म म्हणजे काय आहे तर इलेक्ट्रिक पोटेन्शियलच आहे. ठीक आहे. मग हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल कुणाचं आहे तर हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे चार्ज Q1चं. म्हणजे आपण ह्याला असं म्हणू शकतो इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल कशाने रिप्रेझेंट करतो व्हीने. इलेक्ट्रिक पोटेन्शियल कुणाचं ऑफ चार्ज Q1 ॲट अ डिस्टन्स आर. हा Q1 किती अंतरावरती प्लेस केला गेला आहे तर आर इतक्या अंतरावर प्लेस केला गेलेला आहे. आणि त्या Q1चं Q2 पासूनचं जे डिस्टन्स आहे ते किती आहे तर आर इतकं आहे. म्हणजे बघा तुम्हाला मी सांगते फील्ड कशाचं आहे, असं मानतोय आपण की Q2ने काय तयार केलेलं आहे तर फील्ड तयार केलेलं आहे. ठीक आहे. Q1चं सुद्धा स्वतःचं काहीतरी फील्ड असेल. Q2 पासून Q1 किती अंतरावरती आहे ह्यांना जोडून टाकते तर आर इतक्या अंतरावरती आहे. ठीक आहे. तर ह्या Q1चं या Q2ने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये या पॉइंट पाशी किती पोटेन्शियल आहे असं ज्यावेळेस आपण विचार करतोय. बघा पुन्हा एकदा Q2 कुठं आहे इथं आहे. हे जे मी ड्रॉ केलेलं सर्कल आहे ते इलेक्ट्रिक फील्ड आहे. कोणाचं इलेक्ट्रिक फील्ड आहे Q2चं इलेक्ट्रिक फील्ड आहे. Q1 कुठं दिसतोय तुम्हाला Q2ने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये तो दिसतोय. ठीक आहे. म्हणजे सरळ सरळ आहे की Q1ला Q2ने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं असेल तर काम करावं लागलं असणार आहे. बरोबर आहे. मग या पॉईंटपाशी इथं तर इन्फिनिटी इतकं अंतर असणार आहे. इथं पोटेन्शियल किती असणार आहे तर 0 असणार आहे. मग ह्या 0 पोटेन्शियलपासून तुम्ही ह्या चार्जला कुठं आणला तर इथं आणला, या पॉईंटपाशी आणला. तर या पॉईंटपाशी की जे Q2च्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये दिसतोय तो पॉईंट, त्या इलेक्ट्रिक फील्डमधल्या या पॉईंटपाशी ह्या Q1 चार्जचं पोटेन्शियल किती आहे तर VR इतकं आहे. ठीक आहे.
बघा तुम्हाला कळतंय ना, इथं पोटेन्शियल आतमध्ये काय काय होत जाणार आहे तर वाढत जाणार आहे. पोटेन्शियल एनर्जी सुद्धा जसं आपण या चार्जच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू तशी ती पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. इथं ती किती असणार आहे तर 0 असणार आहे. म्हणजे सरळ सरळ आहे की जर पॉईंट इलेक्ट्रिक फील्डच्या आतमध्ये आहे तर आतमध्ये काहीतरी पोटेन्शियल असेल, या चार्जला काहीतरी पोटेन्शियल असेल. जे पोटेन्शियल आपल्याला कशाने रिप्रेझेंट करता येत आहे तर VR ने रिप्रेझेंट करता येत आहे. कारण Q1 हा पॉईंट Q2 ने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये किती डिस्टन्सवरती आहे तर R इतक्या डिस्टन्सवरती आहे. आणि इथं येत असताना तो जेवढा पोटेन्शियल डिफरन्स तयार करून आलेला आहे ते पोटेन्शियल डिफरन्स आपण असं लिहू शकतोय Q1/4πε0 इंटू R. कळलंय का तुम्हाला? बघा हेच पोटेन्शियल डिफरन्स ज्यावेळेस मी म्हणते की इथं आहे Q1 आणि इथं आहे Q2. आता तुम्ही मला सांगा, जर मी हा VR लिहायचा प्रयत्न करत असेल तर हे पोटेन्शियल कोणत्या चार्जचं असेल? Q2 ह्या चार्जचं असणार आहे. ठीक आहे, कारण हा Q2 कुणी तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये आलेला आहे तर Q1 ने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये आलेला आहे. बरोबर आहे. मग मी हाच फॉर्म्युला असा सुद्धा लिहू शकते, VR = Q2/4πε0 इंटू R. म्हणजे आता हे काय असेल? इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ चार्ज Q2 ॲट डिस्टन्स R फ्रॉम Q1. कळते का तुम्हाला? म्हणजे हे VR काय आहे तर पोटेन्शियल आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. कुणाचं आहे? Q2 ह्या चार्जचा आहे. किती अंतरावरती तुम्ही ती पोटेन्शियल मोजताय तर R इतक्या अंतरावरती ती पोटेन्शियल मोजताय. कोणापासून R इतकं डिस्टन्स आहे? Q1 ह्या चार्जपासूनचं ते इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. ठीक आहे, कळलंय का तुम्हाला? इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण कसं लिहितोय? VR = Q1/4πε0 इंटू R. Q2चं पोटेन्शियल कसं लिहिते मी? VR = Q2/4πε0 इंटू R. आता बघा, जर मी ही टर्म VR ने रिप्लेस करत असेल तर याचा अर्थ असा असेल की मी इलेक्ट्रिक पोटेन्शियल लिहिते कसं? इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल. बरोबर आहे. मग असेच तुम्हाला मी इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीसाठीचा फॉर्म्युला सांगितला. काय होता बरं तो? UR = Q इंटू V. ठीक आहे. आता R इतक्या डिस्टन्ससाठी आपण पोटेन्शियल एनर्जी किती स्टोअर झाली सिस्टीममध्ये असा विचार करतोय. म्हणून हे पोटेन्शियल सुद्धा किती असेल तर ॲट डिस्टन्स R इतकं असेल. ठीक आहे. देअरफॉर UR = Q × V इंटू R. मग आता हे पोटेन्शियल मी कुणासाठी लिहितेय तर Q1 साठी लिहिते. मग हाच एनर्जीसाठीचा फॉर्म्युला मी कसा लिहीन? Q2 × हा Q1/4πε0 इंटू R. आलं का लक्षात तुम्हाला? म्हणजे आता मी केलं काय तर ही पोटेन्शियल एनर्जी मी लिहिते कशी तर इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल. याच्या ऐवजी आपण काय लिहितोय तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल. बरोबर आहे. Q1 या चार्जसाठीचं पोटेन्शियल लिहायचं असेल तर तुम्ही V1 इंटू R असं लिहू शकताय. V1 इंटू R. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला लक्षात राहावं, सहज लक्षात राहावं, कारण आपण दोन चार्जेसने तयार झालेली सिस्टीम कन्सिडर करतोय ना. म्हणून जर Q2 साठी तुम्हाला पोटेन्शियल लिहायचं असेल तर तुम्ही इथं लिहू शकता V2. ठीक आहे. मग आता बघा, मला एनर्जी लिहायची आहे कोणत्या चार्जसाठी तर दुसऱ्या चार्जसाठीची, तर ती मी असं लिहू शकते Q × V2 इंटू R. इथं जर दुसऱ्या चार्जने तयार केलेलं पोटेन्शियल असेल तर इथं काय असेल? Q1 असेल. इथं पहिल्या चार्जने तयार केलेलं पोटेन्शियल आहे म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर असलेला चार्ज कोणता असणार आहे? Q2 असणार आहे. बरोबर आहे. देअरफॉर UR = Q2 × V1 इंटू R. हे मी काय लिहिलंय तर एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इथं सुद्धा मी काय लिहिलंय? एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल Q1 × V2 इंटू R. आता हेच इक्वेशन जर मी जनरल फॉर्ममध्ये लिहिते तर मी कसं लिहीन? पोटेन्शियल एनर्जी = Q × इलेक्ट्रिक
पोटेन्शियल. बरोबर ना. हाच सेम फॉर्म्युला जर व्ही साठी मॉडिफाय केला तर व्ही इक्वल टू यू अपॉन क्यू. बघा, व्ही इक्वल टू यू अपॉन क्यू म्हणजे हे काय होईल, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, किंवा याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हटलं असतं तरी सुद्धा चाललं असतं. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी पर युनिट चार्ज. ठीक आहे. किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज इज इक्वल टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल. असं उलट म्हणत असाल तरी सुद्धा चालतंय. कोणत्याही सिच्युएशनमध्ये आपल्याला काय गरजेचं आहे तर फॉर्म्युला लक्षात असणं गरजेचं आहे. आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी आणि चार्जमधलं रिलेशन यांच्यामधला कॉन्सेप्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉईंट्स इन ॲन इलेक्ट्रिक फील्ड कॅन बी रिटन ॲज. बघा, आपल्याला पोटेन्शियलमधला काय घ्यायचा आहे तर फरक घ्यायचा आहे, म्हणून आपण म्हणतोय की इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल डिफरन्स. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल रिप्रेझेंट करतो आपण व्हीने. त्यांच्यामधला काय घ्यायचा आहे तर फरक घ्यायचा आहे, म्हणून इथं तुम्हाला काय दिसते तर सबस्ट्रॅक्शन दिसते. कोणामधला फरक आहे हा तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्समधला. कुठं आहे हे पोटेन्शियल तर कोणत्याही दोन पॉईंटला तयार झालेलं हे पोटेन्शियल आहे. हे दोन्ही पॉईंट कुठं आहेत तर इलेक्ट्रिक फील्डमध्ये आहेत. बघा, एकाच चार्जने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण दोन वेगवेगळ्या पॉईंटला तयार झालेल्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलमधला काय घेतोय तर फरक घेतोय. कळते का तुम्हाला. बघा पटकन, इथे एक चार्ज आहे प्लस क्यू, त्याने तयार केलेलं हे इलेक्ट्रिक फील्ड आहे. ठीक आहे. या इलेक्ट्रिक फील्डमध्ये हा पॉईंट तर झाला इन्फिनिटी इतक्या अंतरावरती की जिथं पोटेन्शियल एनर्जी काय झाली अनडिफाईंड झाली. आणि एखादा चार्ज जर इथं असेल, ह्या सरफेसवरती असेल, इथं या अंतरावरती असेल तर आपण त्याचं पोटेन्शियल काय म्हणतोय तर 0 म्हणतोय. मग इथंच मी एक पॉईंट कन्सिडर केला. ठीक आहे. आपण याला नाव देऊयात पी. आणि इथं मी एक दुसरा पॉईंट कन्सिडर केला, याला आपण नाव देऊयात क्यू. तर ह्या पी पॉईंटपाशी जेवढं पोटेन्शियल असेल त्यापेक्षा जास्त पोटेन्शियल कुठं असेल तर क्यू पॉईंटपाशी असेल. तर मी असं म्हणते की इथं पोटेन्शियल काय आहे तर 1 व्होल्ट आहे, असं सपोजिशन करूयात आपण, सपोज. आणि क्यू पॉईंटपाशी असलेलं पोटेन्शियल काय आहे तर 2 व्होल्ट आहे. तर आपल्याला ह्या दोन पॉईंटमधला काय घ्यायचा आहे तर फरक घ्यायचा आहे. ठीक आहे. ह्या पोटेन्शियलला, या पॉईंटला तयार झालेल्या पोटेन्शियलला म्हणते V1, या पॉईंटला तयार झालेल्या पोटेन्शियलला म्हणते V2. ठीक आहे. म्हणजे या दोन पॉईंटमधलं पोटेन्शियल डिफरन्स किती असेल V2 मायनस V1, म्हणजे 2 व्होल्ट मायनस 1 व्होल्ट इक्वल टू 1 व्होल्ट. कळलं आहे का तुम्हाला. म्हणून मी इथं काय लिहिलं आहे V2 मायनस V1. का तर इथं पोटेन्शियलमध्ये काय होणार आहे तर फरक होणार आहे. आणि तो जो पोटेन्शियलमधला फरक आहे कशामुळे होतोय वर्क डनमुळे होतोय. आणि हे वर्क डन कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जाते तर पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जाते. ठीक आहे. मग बघा, V2 मायनस V1 इक्वल टू, हे पोटेन्शियल मी लिहिते आता कशाच्या इन टर्म्स पोटेन्शियल एनर्जीच्या इन टर्म्स. V2 इक्वल टू U2 बाय Q. का तर तुम्हाला एनर्जी, पोटेन्शियल आणि चार्जमधलं रिलेशन तर माहितीच आहे. V इक्वल टू U बाय Q. ठीक आहे. दुसऱ्या चार्जसाठी होतं म्हणून इथं लिहिलं U2 बाय Q, दुसरा चार्ज आणत असताना. मायनस V1 इक्वल टू U1 बाय Q. Q सेम आहे म्हणून U2 मायनस U1 डिवाइड बाय Q. U2 मायनस U1 एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी, आणि तिचं काय दिसतंय तर सबस्ट्रॅक्शन दिसतंय. म्हणजे ही टर्म काय आहे तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ही टर्म काय आहे U2 मायनस U1 काय आहे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ही चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जीमध्ये बदल कधी होतो ज्यावेळेस काम केलं जातं, वर्क डन होतं त्यावेळेस. म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जीलाच मी काय लिहू शकते तर वर्क डन लिहू शकते. ठीक आहे. म्हणजे U2 मायनस U1 डिवाइड बाय Q मी कशासारखा लिहू शकते dW बाय Q सारखा लिहू शकते. म्हणजे सगळ्या शेवटी आपण इथंपर्यंत येऊन पोचतोय. V2 मायनस V1 म्हणजे
इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल डिफरन्स between any 2 points in an electric field is equal to dw by q. म्हणजे वर्क डन किंवा चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज टू मूव द चार्ज फ्रॉम सेकंड पॉईंट टू फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट जो होता तो आपला 1 व्होल्टला होता आणि जो फर्स्ट पॉईंट होता आपला तो काय होता 2 व्होल्टला होता. की 1 व्होल्टपासून आपण चार्ज ढकलत कुठं आणला तर 2 व्होल्टपाशी आणला आणि म्हणून आपल्याला इक्वेशन काय मिळालं V2 - V1 इक्वल टू dw बाय q. कळलं इथंपर्यंत तुम्हाला? ठीक आहे. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. घरातच राहा, सुरक्षित राहा. पुन्हा भेटूयात इलेक्ट्रोस्टॅटिकच्या 9व्या भागामध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. ओके देन, बाय बाय.